चालू. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. सप्पपापस्सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तथागत भगवंतांनी सांगितलेला धम्म याविषयी पाहत असता भगवंतांनी मानवजातीच्या कल्याणासाठी, मानवाच्या दुःखमुक्तीसाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी पंचशील सांगितलेला आहे. पंचशील म्हणजे विनय आहे, जे मानवाचं आचरण नियंत्रित करतात. माणूस जीवन जगत असताना विविध स्वभावाने प्रकट होत असतो. त्याचे ते स्वभाव कधी चांगले कधी वाईट अशा स्वरूपाचे असतात. कधी स्वतःसाठी हानिकारक आणि इतरांसाठी सुद्धा हानिकारक असे असतात. 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी तत्कालीन परिस्थिती, सामाजिक आणि राजकीय तत्कालीन परिस्थिती ही भयंकर होती. तो लढाईचा काळ होता. लढणे हाच क्षत्रियांचा धर्म समजला जात होता. आणि अशा लढाईमध्ये, घनघोर युद्धामध्ये रणांगणावर लाखो लोक मृत्युमुखी पडत होते. वित्तहानी होत होती. भगवंतांनी ते भयानक दृश्य बघितलं आणि भगवंताचं हृदय हे करुणेने व्याकुळ झालं. आणि भगवंतांना हा काही माणसाचा मूळ स्वभाव नव्हे हे त्यांना वाटलं. असं का वागतात, युद्ध का करतात, लुटमार का करतात, हत्या का करतात, कशासाठी, आणि कोण यांना प्रेरित करते, असा प्रश्न त्यांना बालपणापासूनच पडला होता. दिवसेंदिवस तो प्रश्न त्यांना अधिकच उग्र स्वरूप धारण करत गेला. आणि मग एके दिवशी त्यांनी गृहत्याग करून दुःखमुक्तीसाठी आणि या दुःखाच्या कारण शोधण्यासाठी गृहत्याग करून निघून गेले. आणि त्यांना वैशाखी पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मानवमुक्तीचा मार्ग जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्या मार्गाचा त्यांना शोध लागला. आणि त्या मार्गामध्ये त्यांनी बघितलं की पंचशील हे सर्व मानव यांच्यासाठी फार आवश्यक आहे. पंचशीलामुळेच हे सर्व मानवाचं जीवन तारू शकते आणि हे जीवन समाज हा कल्याण करू शकतो याची त्यांना खात्री झाली. आणि त्यांनी संपूर्ण मानवासाठी पंचशील दिलं. पंचशिलामध्ये 5 प्रकारचे शील किंवा विनय त्यांनी सांगितलेले आहेत. ते 5 शील हे उपासक उपासिका यांच्यासाठी पंचशील आणि अष्टशील हे सांगितलेले आहेत.
या शिलांचं आपल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी सावधान चित्ताने जर पालन केलं तर मनुष्य हा देवता होऊ शकतो. त्यामध्ये पहिलंच गुण सांगितलेला आहे शील. श्रद्धा, दान, त्याग आणि प्रज्ञा या 5 गुणांनी जी व्यक्ती संपन्न होते तिला बौद्ध धर्मामध्ये देवता म्हटली जाते. आणि शील हे समाधीचा आधार आहे, पाया आहे. शील समाधी प्रज्ञेच्या धम्मामध्ये शील पुष्ट झालं, बलवान झालं तर समाधी पुष्ट होते, समाधी प्राप्त होते. आणि समाधी प्राप्त झाली तर चक्षु प्राप्त होतात. आणि प्रज्ञाचक्षु प्राप्त झाले तर निर्वाण प्राप्ती मनुष्याला होते. इतकं महत्त्व त्यांनी शिलाचं सांगितलेलं आहे. पंचशील, अष्टशील आणि दशशील हे सामनेरांसाठी सांगितलेले आहे. आणि पातिमोक्यशील हे भिक्खूंसाठी 227 प्रकारचे विनय सांगितलेले आहेत. आणि भिक्खुनीसाठी 311 प्रकारचे विनय सांगितलेले आहेत. त्यामध्ये धम्म हा कशात आहे तर धम्म हा प्रत्येकाच्या 3.5 हाताच्या देहामध्ये सामावलेला आहे. बुद्धांनी हे ओळखलेलं आहे. धम्म बाहेर कुठेच नाही. आतील धम्माला, आपल्या षडेंद्रियाच्या धम्माला त्याची जाणीव करून स्वतःला ओळखणे म्हणजे धम्म आहे. आणि यासाठीच भगवंतांनी पंचशील हे याला अग्रस्थान दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. यामध्ये 5 प्रकारचे शील सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये पहिलं 5 प्रकारचे शील आपल्याला या ठिकाणी याची मांडणी केलेली आहे, हे आपण बघू शकतो. यामध्ये पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समाधियामि, अदिन्नदाना वेरमणी सिक्कापदं समाधियामि, कामेष्मिचाचारा वेरमणी सिक्कापदं समाधियामि, मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधियामि, सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्कापदं समाधियामि. असे ही 5 प्रकारचे शील बुद्धांनी सांगितलेले आहेत. पानातिपाता या शिलामध्ये हे कामाचर भूमीमधलं आहे. अकुशल चित्त 12 प्रकारचे यामध्ये आहेत. त्यामधलं दोषचित्त 2 हे पानातिपाता वेरमणी यामध्ये या शिलामध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारची जीव हिंसा, प्राणीहत्या न करण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करतो, असं बंधन स्वतःला घालण्याचं बुद्धांनी सांगितलेलं आहे. स्वयंशिस्त स्वतःला पाळून घेण्याचं बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर ते मैत्रिणी हिंसा ही जिंकली पाहिजे. मंगल मैत्री भाव, आपले परके, जवळचे दूरचे, कीटक किडे या सर्वांवर, या विश्वाच्याही पलीकडच्या सर्व जीवजंतूंवर, रूप अरूप सरपटणारे जलचर या सर्व प्राण्यांवर आपण या ठिकाणी मैत्री केली पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, प्रेम व्यक्त केलं पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अहिंसा या तत्वांवर आपण त्या ठिकाणी पूर्णत्व मिळू शकतो. तर 4 कारणांनी दुष्कर्म करू नये असं सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे दुसऱ्यांच्या द्वेषाने हिंसाकर्म करू नये. दुसऱ्यांचा द्वेष केला म्हणजे मनुष्य हा द्वेषापोटी हिंसाकर्म करतो. तसेच तो अज्ञानामुळे सुद्धा, स्वतःच्या अज्ञानामुळे सुद्धा हिंसाकर्म करतो. स्वतःला समजत नाही आपण काय करत आहोत, हित काय यामध्ये त्याला समजत नाही, म्हणून तो हिंसाकर्म करतो. दुसऱ्यांच्या भयापोटी सुद्धा तो हिंसाकर्म करतो. दुर्वर्तनाचा छंद धरून सुद्धा तो हिंसाकर्म करतो. या 4 कारणाने तो हिंसाकर्म करतो, ते टाळलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच कायावाच्या मनाचे सुद्धा दोष त्याने टाळले पाहिजे. प्राणहिंसा आपण स्वतः करू नये, इतरांकडून प्राणहिंसा करून घेऊ नये, इतरांस प्राणहिंसेस प्रोत्साहित करू नये. हे अंगुत्तर निकायामध्ये
तिघनिकायमधील जो भाग आहे अनुत्तर निकाय त्यामध्ये सांगितलेला आहे. तर या सर्व पाचही शिलांना 4 प्रयत्न करून आपल्याला त्या ठिकाणी त्याचं रक्षण करायचं आहे. पहिला आहे सवर प्रधानशील, दुसरा आहे पाहन प्रधानशील, तिसरा आहे भापना प्रधानशील, चौथा आहे अनुरक्षणा प्रधानशील. हे प्रयत्न आहेत, हे 4 प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. सवर प्रधान यामध्ये उत्पन्न झालेल्या 12 अकुशल चित्तप्रवृत्ती नष्ट केल्या पाहिजे असा प्रयत्न करावा. दुसऱ्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पाहन पदांमध्ये उत्पन्न न झालेल्या अकुशल चित्तप्रवृत्ती उत्पन्न होऊ न देणे. जे अकुशल चित्तप्रवृत्ती 12 आहेत ते सांगितलेले आहेत, त्या उत्पन्न जर आपल्या चित्तात झाल्या नसतील तर ते उत्पन्न होऊच न देणे हा त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे. तसा प्रयत्न क्षणोक्षणी जीवनभर मनुष्याने केला पाहिजे. तिसरा प्रयत्न सांगितला भापना प्रधान. भापना प्रधान म्हणजे उत्पन्न न झालेल्या कुशल चित्तप्रवृत्ती उत्पन्न करणे. म्हणजे 21 प्रकारच्या 121 चित्तापैकी एकूण भगवंतांनी 21 चित्तप्रवृत्ती हे काय सांगितले आहेत, कुशल सांगितलेलं आहे. कुशल चित्तप्रवृत्ती हे जास्त असून सुद्धा आपल्या चित्तामध्ये अकुशल चित्तप्रवृत्ती 12 असतात. तरीसुद्धा आपलं मन हे वाईट कर्माकडे अकुशल कर्माकडेच वळते. म्हणजे 12 प्रकारच्या अकुशल चित्तप्रवृत्ती किती बलवान आहेत, पॉवरबाज आहेत हे आपल्याला लक्षात येते. कुशल प्रवृत्ती 21 असून सुद्धा त्यांचं काही चालत नाही. म्हणून आपण ते कुशल प्रवृत्ती वाढवत नेल्या पाहिजे आणि अकुशल प्रवृत्ती कमी करत नेल्या पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या मुक्तीच्या मार्गाकडे वळू शकतो असं भगवंतांनी सांगितलं. चौथा अनुरक्षणा प्रधान सांगितलेलं आहे. उत्पन्न झालेल्या कुशल प्रवृत्तीचे रक्षण करणे. 21 प्रकारच्या कुशल प्रवृत्ती आपण जर उत्पन्न केल्या तर त्या आपल्याला जतन करता आल्या पाहिजे, वाढवता आल्या पाहिजे. ते आपल्याला त्या ठिकाणी कायम चित्त स्वभाव आपला राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे 4 प्रकारचे प्रयत्न भगवंतांनी सांगितलेले आहेत आणि हे 4 प्रकारचे प्रयत्न 5ही शिलांना लागू आहेत. तसं दुसऱ्या नंबरचं शील सांगितलेलं आहे अदिन्न दाना वैरमणी. यामध्ये लोपचित्त 8 सांगितलेले आहेत आणि दोषचित्त हे 2 सांगितलेले आहेत. तर हे अकुशल चित्त आहेत म्हणूनच त्यांना लोभचित्त म्हणतात. दोष, द्वेष, लोभ आणि मोह हे जे तृष्णेचे मूळ आहेत या ठिकाणी, तर हे अकुशल कर्म आहे. ते 10 अकुशल कर्म आणि 10 कुशल कर्म यापैकी अदिन्न दाना, चोरी किंवा लुटमार करणे याला अकुशल कर्म म्हणतात. तर भगवंताच्या काळामध्ये सर्व मानव त्यांचं सर्व जीवन हे चोरी करणे आणि लुटमार करणे, युद्ध करणे, लुटून नेणे यामध्येच त्यांचं सर्व जीवन व्यतीत होत होतं. तोच त्यांनी जीवनाचा मार्ग ठरवला होता. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती नव्हती. खरी सुख शांती लाभायची असेल तर भगवंतांनी ज्या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत, 10 कुशल कर्म टाळायला सांगितलेले आहेत, त्यामुळे जीवनात सुख शांती येऊ शकते. हा धम्म, अनुपम धम्म, जो याआधी कोणी सांगितला नाही आणि यानंतर कोणी सांगणार नाही, अशा प्रकारचा दुःखमुक्तीचा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे मानवाच्या कल्याणासाठी. तर दानाने आपण या अकुशल कर्माला जिंकलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, या शिलाचं जर तंतोतंत पालन केलं, या विनयाचं जर पालन केलं तर दान पारमिता आपण पूर्णत्व करू शकतो, त्याच्यावर पूर्णत्व मिळू शकतो. कारण दशपारमिता जर आपण पूर्ण केल्या तर आपण निर्वाण प्राप्तीच्या जवळ जाऊन पोहोचतो. म्हणून पंचशिलेमध्येच 4 ते 5 पारमिता आपल्या पूर्ण होतात. म्हणून पंचशिलेला इतकं महत्त्व आहे. आणि पंचशिला हे जीवनाचा पाया आहे, माणसाच्या आयुष्याचा एक आधार आहे. तर अदिन्न दाना, जी चोरी किंवा लुटमार हे दुसऱ्याच्या द्वेषाने आपण करू नये. स्वतःच्या अज्ञानामुळे सुद्धा चोरी किंवा लुटमार करू नये. दुसऱ्यांच्या भयाने सुद्धा चोरी किंवा लुटमार करू नये. किंवा दुर्वर्तनाचा छंद धरून चोरी लुटमार करू नये. कायावाच्या मनाने सुद्धा स्वतः चोरी करू नये. कायावाच्या मनाने इतरांकडून चोरी करून घेऊ नये. तर कायावाच्या मनाने इतरांस चोरी करण्यास प्रोत्साहित करू नये किंवा जबरदस्ती करू नये. तर हे जे अकुशल कर्म आहे, हे अकुशल कर्म कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी आपण हे अकुशल कर्म नष्ट करू शकत नाही. कारण या विश्वामध्ये ते अक्षय आहेत, ते आपण नष्ट करू शकत नाही. मात्र त्यामध्ये आपण अडथळा
निर्माण करू शकतो, म्हणजे अकुशलच्या जागी कुशल याची स्थापना करू शकतो. ते प्रस्थापित कुशलशील 10 कुशलशील प्रस्थापित करू शकतो. 10 अकुशलशील निवारण करायचं, दमन करायचं आणि 10 कुशलशील जे आहेत त्याची स्थापना, प्रस्थापना, प्रतिष्ठित करायची ते आपल्या चित्तामध्ये, चित्तभूमीमध्ये. तेव्हाच मात्र त्या ठिकाणी आपण हे शिलाचं पालन केल्यासारखं होईल. तर 4 प्रकारचे प्रयत्न, सवर प्रदान, पाहन प्रदान, भापना प्रदान, अनुरक्षणा प्रदान, या 4ही प्रकारच्या प्रयत्नाने आपण त्या शिलाचं रक्षण केलं पाहिजे. कुशल कर्म वाढत गेले पाहिजे, अकुशल कर्म नष्ट केले पाहिजे व आपल्या चित्तामध्ये ते उत्पन्न होऊ न दिले पाहिजे. त्यानंतर कामेसुमिच्छा 4 वेरमणी, व्यभिचार किंवा बलात्कार न करणे हे सुद्धा शील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये लोभचित्त हे 8 प्रकारचे सांगितलेले आहे. हे या शिलाचं पालन केल्यामुळे आपलं जीवन हे सदाचाराचं होते. सदाचाराचे जीवन हेच सर्वश्रेष्ठ जीवन त्यांनी म्हटलेलं आहे. तर या शिलाचं जर आपण तत्वंत पालन केलं तर नैष्कम्य या पारमितेवर आपण पूर्णत्व प्राप्त करू शकतो. तर हे व्यभिचार किंवा बलात्कार हे अकुशल कर्म आपण दुसऱ्यांच्या द्वेषाने करू नये, स्वतःच्या अज्ञानामुळे सुद्धा करू नये, दुसऱ्यांच्या भयाने व्यभिचार करू नये, दुर्वर्तनाचा छंद धरून सुद्धा व्यभिचार करू नये. काय वाचा मनाने आपण ते टाळलं पाहिजे. स्वतः व्यभिचार करू नये, इतरांस व्यभिचार त्याच्याकडून करून घेऊ नये, तसेच इतरांस व्यभिचार करण्यास प्रोत्साहितसुद्धा करू नये. आणि हे अकुशल कर्म आपण 4 प्रयत्नांनी या ठिकाणी कुशल कर्म वाढत नेले पाहिजे आणि सदाचाराचे आणि अकुशल कर्म नष्ट केले पाहिजे. हे 4 प्रकारचे प्रयत्नसुद्धा याला सुद्धा लागू आहे. 4थ्या नंबरचं शील सांगितलेलं आहे मुसावादा वेरमणी, म्हणजेच मिथ्या वचन बोलू नये, निंदा चहाडी करू नये, व्यर्थ बळबळ करू नये आणि कठोर किंवा कटू वचन बोलू नये. अशा प्रकारचे या ठिकाणी शिलाचं पालन करायला बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये लोभचित्त 8 आणि दोषचित्त 2 उत्पन्न होतात. म्हणून आपण सत्यवचन बोललं पाहिजे, सत्यवचनाने वागलं पाहिजे. त्या शिलाचं पालन केल्याने सदाचाराचं जीवन निर्माण होते आणि आपण लवकरात लवकर निर्वाण प्राप्तीकडे, जे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे त्याकडे आपण जाऊ शकतो. तर दुसऱ्यांच्या द्वेषाने आपण खोटे बोलू नये, स्वतःच्या अज्ञानामुळे आपण खोटे बोलू नये, दुसऱ्यांच्या भयाने सुद्धा खोटे बोलू नये, तसेच कायावाच्या मनाने सुद्धा आपण हे टाळलं पाहिजे. स्वतः खोटे बोलू नये, इतरांकडून खोटे बोलून घेऊ नये, इतरांस खोटे बोलण्यास प्रोत्साहित सुद्धा करू नये. आणि 4 प्रकारचे प्रयत्न याला सुद्धा लागू होतात. 5वं शील आहे सुरा मेरे मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी शिकापदन समाधी आहे. नशा आणणारे मादक पदार्थ, दारू यांचं सेवन न करण्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. कारण त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात, स्वतःचं जीवन उद्ध्वस्त होते, आयु आरोग्य उद्ध्वस्त होते, धनसंपत्ती उद्ध्वस्त होते, आप्तजन आपल्याजवळून दूर दूर जातात, आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्याला कोणी मदत करत नाही. कारण व्यसनी माणसाला कोणी चांगलं पाहत नाही, चांगल्या नजरेनं कोणी पाहत नाही. म्हणून आपलं सदाचाराचं जीवन जगण्यासाठी आपण त्या शिलाचं पालन केलं पाहिजे. एखाद्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण सुरापान केलं नाही पाहिजे, मद्यपान केलं नाही पाहिजे, किंवा एखाद्या कर्मकांडाच्या नावाखाली आपण मद्यपानसुद्धा केलं नाही पाहिजे. तर हे वीर्यपारमिता आपल्याला त्या शिलाचं पालन केलं तर पूर्णत्व, वीर्यपारमितेवर पूर्णत्व प्राप्त मिळू शकते. तर दुसऱ्यांच्या द्वेषाने सुरापान आपण करू नये, मद्यपान स्वतःच्या अज्ञानामुळे मद्यपान करू नये, दुसऱ्यांच्या भयाने सुद्धा मद्यपान करू नये, दुर्वर्तनाचे छंद धरून सुद्धा आपण मद्यपान करू नये, कायावाच्या मनाने स्वतः मद्यपान करू नये, इतरांकडून मद्यपान करून घेऊ नये किंवा इतरांस मद्यपान करण्यास प्रोत्साहित करू नये. अशा प्रकारचे 5 शील भगवंतांनी सांगितलेले आहेत. तर यामध्ये शील हे आपल्या देहाद्वारे आपल्याला त्याचं पालन करावं लागते. आपल्या देहाने जे पंचेंद्रिय आहेत, या पंचेंद्रियाच्या माध्यमातूनच आपल्याला त्याचं पालन करावं लागते आणि त्यामुळे आपलं जीवन हे सुखमय होणार आहे, कल्याणमय जीवन होणार आहे. हे शील समाधी प्रज्ञेच्या या धर्मामध्ये पंचशिलाचं पालन हे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक संकल्प, सम्यक दृष्टी, सम्यक समाधी, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक वाणी, अशा प्रकारचे जे काही
8 आर्य अष्टांगिक मार्ग आहेत त्यांचं सुद्धा पालन आपल्या हातून होऊ शकते. तर कायाचे शील सांगितलेले आहेत, यामध्ये हे येतात. तर वाचेचे शील आहेत, मनाचे शील आहेत, हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. माणसाचे या शीलावरच माणसाचे कर्म अवलंबून आहेत. शील व्यवस्थित पालन केलं तर कर्म व्यवस्थित होतात. कर्म आपण कुशल कर्म करतो. कर्म हे 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. तात्काळ फळ देणारे काही कर्म असतात, कालांतराने फळ देणारे काही कर्म असतात आणि अनिश्चित काळाने फळ देणारे काही कर्म असतात. त्यामुळे शीलाला फार महत्त्व आहे, कारण शीलच आपल्या कर्माची निश्चिती करत असतात आणि कर्म हेच आपला जन्म ठरवत असतात. आपला जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, हे आपले कर्मच निश्चित करत असतात. म्हणून कर्माला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व भगवंतांनी दिलेलं आहे. तर हे पंचशील जे सांगितलेले आहे, 13 धुतांगशील सुद्धा सांगितलेले आहेत. 13 धुतांगशील आहारावर आधारित 5 धुतांगशील सांगितलेले आहेत. हे धुतांगशील पूजनीय भिक्खू हे या धुतांगशिलांचं 13 धुतांगशिलांचं पालन करतात, त्या आधारे जीवन आचरण करतात. आहारावर आधारित 5 धुतांगशील सांगितलेले आहेत, निवासावर आधारित 6 धुतांगशील सांगितलेले आहेत आणि चिवरावर आधारित 2 धुतांगशील सांगितलेले आहेत. पिंडपातिकांग, सापदान, वारिकांग, एकासनिकांग, पात्रपिंडिकांग, पच्चाबनिकांग, अरण्यकांग, वृक्षमूलिकांग, अभ्यतवकाशिकांग, स्मशानिकांग, नैषधकांग आणि यथासंस्था रिकांग, त्रिचिवरिकांग असे 13 धुतांगशील त्या ठिकाणी भगवंतांनी चित्तशुद्धीसाठी आणि आपल्या जीवनात सुखमय आणि कल्याणमय जीवन निर्मितीसाठी, दुःखमुक्तीसाठी, निर्वाणप्राप्तीसाठी सांगितलेले आहेत. तर हे पंचशील साधे सोपे नाही आहेत. पंचशील खूप महत्त्वाचे आहेत आणि पंचशीलावर आधारित हा धर्म आहे. हा धर्म कोणत्या कर्मकांडावर आधारित नाही आहे. तर पंचशील हाच या धर्माचा केंद्रबिंदू आहे. मानव या धर्माचा केंद्रबिंदू आहे. मानवाला केंद्रबिंदू मानून या चित्ताचे सर्व काही व्यवहार भगवंतांनी या ठिकाणी विशद केलेले आहेत. आणि शील पुष्ट झालं, शील बलवान झालं तर मात्र आपण धम्माच्या मार्गावर आरूढ होऊन आपण त्या ठिकाणी धम्म हा बलवान बनवू शकतो. आपलं जीवन त्या ठिकाणी आपण निर्दोष, निष्कलंक, शांत, स्थिर आणि एकाग्र बनवू शकतो. करणं बंद झालं.